नमस्कार. आज आम्ही 6वे क्लासचे विद्यार्थी आपल्यासमोर एका महामानवाचा इतिहास मांडणार आहोत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि कोट्यवधींच्या आयुष्यात प्रकाशाची ज्योत पेटवली, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जीवनपट. 14 एप्रिल 1891 मौच्या भूमीत एका सूर्याचा जन्म झाला. नाव त्यांचे भिवा, पण आई भीमाबाई आणि वडील रामजी बाबांचे ते लाडके रत्न. शाळेत प्रवेश तर मिळाला, पण वर्गाच्या बाहेर बसून शिकावे लागले. तहान लागली तरी पाणी पिता येत नव्हतं, कारण परशाने पाणी वितळत होते. अपमानाला त्यांनी अभ्यासाचे हत्यार बनवले. त्यांचे शिक्षक आंबेडकर गुरुजी यांनी आपले आडनाव भिवाच्या नावाला जोडले. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले आणि शाहू महाराजांच्या मदतीने ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. लोक जिथं झोपायचे तिथे बाबासाहेब 18 तास वाचन करायचे. MA, PhD, DSc अशा पदव्यांचा त्यांनी डोंगर उभा केला. परत आल्यावर त्यांनी पुकारला समतेचा लढा. 1927 मार्चचा तो चौदार तळ्याचा सत्याग्रह. त्यांनी बहिष्कृत भारत आणि मुकनायकमधून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. डॉक्टर बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. समाजातल्या शेवटच्या माणसाला त्यांनी माणूस म्हणून जगायला शिकवले. भारत स्वतंत्र होत होता आणि गरज होते का कायदे. सुधार समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची निवड झाली. अहोरात्र कष्ट करून त्यांनी सर्वात मोठे संविधान लिहिले. त्यांनी संविधानातून देशाला लोकशाही दिली. स्त्री असो व पुरुष असो सर्वांना मतदानाचा समान अधिकार दिला. कामगारांसाठी 8 तासाची ड्युटी व हक्काची रजा दिली. ते केवळ दलितांचे नेते नव्हते, ते संपूर्ण भारताचे उद्धारकर्ते होते. म्हणूनच आपण त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो. आज त्यांचे संविधान आपल्या देशाला जोडून ठेवत आहे. 14 ऑक्टोबर 1956